पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 आज माघारीचा दिवस होता। खरं तर प्रभाग 26मध्ये काय हालचाली झाल्या, कारण या ठिकाणी स्वतः उमेदवार सचिन साठे हे उमेदवारी रिंगणामध्ये होते। शत्रुघ्न बापू काटे आपल्या समवेत आहेत। बापू, आज खरं तर माघारीचा दिवस होता, कुठल्या कुठल्या प्रभागातून माघारीचं, प्रामुख्याने प्रभाग 26च्या माघारीकडे लक्ष लागलेलं होतं? प्रभाग 26मध्ये आमचे ताकदीचे उमेदवार होते सचिन भाऊ साठे। आज वरिष्ठांचा खरं तर त्यांनी आदर ठेवून, या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शब्दाला मान ठेवून, स्थानिक आमदार शंकरशेठ जगताप असतील, सर्वच वरिष्ठ मंडळींच्या शब्दाला मान ठेवून आज सचिन भाऊंनी खरं तर पक्षाचाही मान ठेवला। त्यामुळे भविष्यात पक्षही त्यांचा मान चांगल्या प्रकारे ठेवी, कारण एवढ्या ताकदीचा नेता खरं तर पक्षाला गमवायचा नाही आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या मनाने सचिन भाऊंनी खरं तर पक्षाला साथ दिली। पक्ष नक्कीच याचा विचार करणार आहेत। भविष्यात त्यांना चांगल्या पदावरती काम करण्याची संधी पक्ष त्यांना देईल अशी मला खात्री आहे। त्यामुळे सचिन भाऊंचा मनापासून मी धन्यवाद देतो की आपण पक्षासाठी एवढं मोठं पाऊल तुम्ही उचललं आहे। पक्ष निश्चित तुमच्याबरोबर असेल। ताकदीचा नेता गमवायचा नाही तुम्ही सांगताय, तुमची भावना खरं, पण नेता ताकदीचा होता तर मग उमेदवारी का दिले गेले नाही? अशामध्ये थोडी पक्षामध्ये वरिष्ठ लेवलला थोडं दोन्ही पाठ पाहिले जातात। त्यामुळं पक्ष पण पाहत असताना त्यांच्याकडनं काही गोष्टी देता आल्या नाही, काहींना देता नाही आल्या, काहींवरती अन्याय झाला, पण तो अन्याय दूर करण्याचं काम पक्ष करतो आहे। त्यामुळे ताकदीचे असले तरी त्यांना एक पक्ष वरिष्ठ लेवलचा काहीतरी मोठा विचार करेल अशी मला खात्री आहे। निवडणूक काळात आश्वासनं दिल्या जातात, सचिन भाऊ साठेंची मनधरणी केल्या गेली, आश्वासन दिलं गेलेलं आहे, भविष्यात आश्वासन पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच भारतीय जनता पार्टी आश्वासनही देतो आणि आश्वासन देण्याचे शब्दही पाळणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे। बापू, अजून किती असे प्रभाग होते ज्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी माघार घेण्यात आली? माझ्या प्रभागामध्ये आमचे दुसरे ताकदीचे उमेदवार कैलाशेठ कुंजीर यांनी पण माघार घेतलेली आहे। पक्षाची भूमिका त्यांनाही मान्य आहे। पक्षासाठी ते समोर येऊन, पुढे येऊन खरं तर पक्षाचा प्रचार करणार आहेत आणि पक्ष त्यांनाही भविष्यात चांगल्या प्रकारे संधी देईल। आमचे दुसरे ओबीसी समाजाचे महामंत्री आदरणीय मनोजी ब्राह्मणकर यांनी या ठिकाणी माघार घेतलेली आहे। त्यांचंही निश्चित भविष्यात कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या कमिटीवरती पक्ष विचार करणार आहे। त्याचं अनिल शेठ संचिते असतील, आमच्या अनुसूचित कुंभार असतील, 26 आणि 28 मधले आता माघारी बऱ्यापैकी झाले। त्यामुळं पक्ष हितासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि कुठंतरी विरोधक शमवण्याचं काम हे सुरता मंडळी करतो आहे आणि पक्षनिष्ठा सगळ्यांच्या बरोबर आहे। त्यामुळे मला वाटतं की भविष्यात या सगळ्यांना बरोबर घेऊन जे उमेदवार निवडून येतील तेही त्यांचं काम ऐकून त्यांना खांद्याला खांद्याला बरोबर ठेवून खरं तर काम करतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे आमच्यासमोर होते, त्यांनी सांगितले की काही ठिकाणी तुमचं दडपशाही बळाचा वापर केला जातो आहे, पैशाचा आमिष दाखवला जातं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहे त्यांना बसवलं जातं आहे, कसं पाहताय? हे खरं तर तुम्ही उमेदवारांना विचारा। हे काहीतरी फेक नेरेटिव्ह पसरवायचं काम चालू केलेलं आहे। स्वतःहून तुमच्या समोर सगळे आमचे उमेदवार आहेत, जे इच्छुक होते, ज्यांनी माघार घेतली, त्यांनी मनापासून स्वतःहून पक्ष संघटनेसाठी, पक्षवाढीसाठी खरं तरी माघार घेतलेली आहे। त्यामुळे कोण काय सांगतं याच्याकडे आता पाहिलं नाही पाहिजे। स्वतः तुम्ही उमेदवारांना विचारा। स्वतः सचिन भाऊ साठे आपल्या समोर होते। सचिन भाऊ, काल तुमचा मी इंटरव्ह्यू घेतला स्टुडिओमध्ये, काल तुम्ही सांगितले की एक वेळ मरण पत्करल पण निवडणूक सोडणार नाही, म्हणजे सडून मरण पत्करणार नाही। अगदी बरोबर आहे। लढून मारणार, सडून मारणार नाही। लढतोय आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांबरोबर लढतोय। माननीय अध्यक्ष, माझे मित्र शत्रुघ्न बापू काटे असतील, कार्यक्षम आमदार तेही माझे मित्र भावासारखे असणारे शंकर भाऊ जगताप असतील, बापूंनी ज्याप्रमाणे सांगितलं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील आणि जे वरिष्ठ नेते यांच्या विनंतीला मान देऊन आणि आमच्या मित्रांच्या विनंतीला मान देऊन 26 प्रभागामधील आणि मुळातच माझा कारकीर्द तुम्ही पाहता, मी पक्षशिस्त मानणारा कार्यकर्ता आहे, दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे। मी नेता कधी समजलं नाही स्वतःला, मरेपर्यंत मी कार्यकर्ताच राहणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना मला चांगल्या माहिती। त्यामुळं दिलेले उमेदवार शब्द देईपर्यंत माझा विचार, शब्द दिल्यानंतर मात्र फिरत नाही। 26 प्रभागामधून जास्तीत जास्त मतांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी मी जे बोललो तेच करणार आहे, लढून मारणार आहे, तर लढणारच आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा। सचिन भाऊ 27 वर्ष काँग्रेससोबत राहिला, त्याच्यानंतर आता भाजपमध्ये जे काही आश्वासन देण्यात आलं वाटतंय पूर्ण, कारण अन्यायाची मालिका तुमच्याकडे सुरूच होती, काँग्रेसमध्ये होती आणि भाजपमध्ये झालेलं आहे। आता इतिहासात जाऊन काही उपयोग नाही आपल्याला। ठीक आहे, तुम्ही उल्लेख करता त्याच्यामध्ये, तुम्हीच म्हणले ना 27 वर्ष काँग्रेसला दिली त्यांच्या अन्याय, मी भारतीय जनता पार्टी देऊन 3.5 वर्ष, आपण त्यांना संधी एकदा तरी दिलीच पाहिजे ना। आणि मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी सर्व मंडळी, की कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते असं सर्वसामान्यांचा समज आहे आणि ती समज काही प्रमाणात खरी अनेक मंडळींना मोठं केलं आहे भारतीय जनता पार्टीने। आपण विश्वास कायम ठेवू आणि नेत्यांच्या विनंतीला मान देऊ, भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवू। या ठिकाणी
आपण माघारी घेतोय आणि लढणं तर कंटिन्यू आहे, ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी लढू. बापू शेवटचा प्रश्न घेतो. 850पेक्षा जास्त लोकांनी मुलाखती त्या ठिकाणी दिल्या होत्या. जे बंडोबा होते शहरामधले सगळेच थंड झालेत का? नक्कीच बऱ्यापैकी जेवढे बंडोबा आहेत शमवण्याचं काम चालू आहे, कारण ते भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तो मनामध्ये असं तयार असतो की त्याच्या मनामध्ये पहिले सर्वप्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग स्वतः या भूमिकेने असतो. त्यामुळं मला खात्री आहे की जेवढ्या लोकांनी बंडो केलेला आहे ते क्षमवण्याचं काम बऱ्यापैकी संपलेलं असेल. सचिन भाऊ साठे पूर्ण 4चा पॅनल विजय करून देत असा विश्वास वाटतो? नक्कीच सचिन भाऊंची ताकद खूप मोठी आहे. ज्या प्रकारे सचिन भाऊंनी सांगितली त्याच ताकदीने बहुमताने, प्रचंड बहुमताने ते पॅनल आणणार आहेत. मला खात्री आहे की सचिन भाऊ ज्याच्याबरोबर आहेत ते 100% पॅनल विजय असणार आहे. एक सांगायचं राहून गेलं, आमची सुरुवात इथनंच झालेली आहे. आमच्याबरोबर 26 नंबर प्रभागामध्ये खुल्या गटातनं अनिल संचेती यांचा सुद्धा अर्ज होता, तो सुद्धा आत्ता बापूंच्या पुढाकाराने माघार घेण्यात आलेली आहे आमदार बापूंच्या. तसेच अनुश्रीताई कुंभार ज्या आपल्या मोठ्या पदाधिकारी होत्या प्रशासनामध्ये, महापालिकेमध्ये, त्यांनीसुद्धा इतर मागासवर्गीय महिला गटामध्ये अर्ज भरला होता. त्यांनीसुद्धा माननीय आमदार आणि बापूंच्या विनंतीवर मान देऊन या ठिकाणी यशस्वी माघार घेतलेली आणि त्यांनी कबूल केलेलं आहे, आम्हाला वचन दिलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी ते आमच्याबरोबर या ठिकाणी. प्रभाग 28मधून आपण माघार घेतलेली आहे. काही दडपण होतं? काही आम्ही काहीच नाही. खरं पाहिलं तर आमच्या प्रभागामधनं महिलांमध्ये 8 जण इच्छुक होते आणि पुरुषांमध्ये 8 जण इच्छुक होते, परंतु 4 जणांनाच तिकीट भेटणार हे ते सत्य होतं. आणि मी OBC प्रवर्गातून प्रबळ दावेदार म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर केली होती इथे. परंतु आता बापूस त्या ठिकाणी लढले तर ठीक आहे. काही गोष्टी की आपण आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप असतील, अश्विनताई असतील, शंकरशेठ जगताप असतील यांच्या मार्गदर्शन. आता आम्हाला आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही कार्यरत राहा, भविष्यात चांगल्या पद्धतीने आपण काम करू एक दिल्याने. आणि काही गोष्टी जर चांगल्या घडायच्या असेल 2 पावलं मागे घेतले कधी पण निश्चित चांगलं. आता बापूंच्या मार्गदर्शनाखाली तर आम्ही सर्वजण काय, आणि उदाहरणार्थ कालच आमची सर्वांची बैठक झाली. अपक्ष म्हणून मला सगळे सपोर्ट करत होते, पण एक थोडा चांगला विचार की विजन चांगलं ठेवलं तर चांगलं होईल या दृष्टिकोनात. आणि जयनेशेठ काटे आमचे मार्गदर्शक आहेत की बाबा जुन्या म्हणजे अत्यंत आमच्या जुन्या आहेत. खरं पाहिलं तर ते नगरसेवक पदाला खरे दावेदार होते, पण त्यांनी पण मला विनंती केली की आपण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, कुठेतरी चांगला विचार ठेवला पाहिजे. त्यांच्या विनंतीला मान देऊन बापूंनी मला सकाळी फोन केला की बाबा कुठेतरी आपण काहीच आपण विचार होईल तुझा पण, आणि आपण एक दिल्याने काम करून भविष्यात तुझा पण विचार केला जाईल. ठीक आहे, विचार होईल, पण चांगलं विजन जर ठेवलं तर चांगलं नक्की, आणि 2 पावलं मागे जर ठेवलं तर निश्चित चांगलं काम होईल. या दृष्टिकोनातून मी पण आपली माझी उमेदवारी मागे घेतली आणि भारतीय जनता पार्टीच्या या कामामध्ये मी सक्रिय होणार हे त्यांना सांगितलेलं आहे. प्रभाग क्रमांक 28मधून OBC प्रवर्गातून इच्छुक होतो, परंतु आपले शहराचे अध्यक्ष आदरणीय शत्रुघ्न बापू काटे यांची उमेदवारी तिथं झाली. आमच्या समाजाने पिंपरी चिंचवड शहरातनं एक उमेदवारी द्या अशी म्हणून मागणी केली होती, जेणेकरून आमचा समाज हा कायम हिंदुत्वाच्या पाठीशी असतो. त्याच्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरला होता. असो, पण बापूंनी सांगितलं, मला शब्द दिला आणि आमच्या समाजाच्या बांधवांना पण शब्द दिला की पुढील काळात काही असतील काही महत्त्वाची पदं तिथं आमच्या वाणी समाजाला, लाडशाके वाणी समाजाला निश्चितच स्थान देण्यात येईल असं बापूंनी आश्वासन दिलं. व आमच्या पिंपळे सौदागर प्रभागाच्या विकासासाठी व आमचे बापूशेठ आदरणीय बापूशेठ शहराचे अध्यक्ष यांनी मला सांगितलं की तुमच्या समाजाचा आम्ही कुठं ना कुठं तरी आम्ही वर्णी लावू तुमच्या समाज बांधवांची. म्हणून मी आज बापूंच्या शब्दाखातीर आमचे मार्गदर्शक आदरणीय जयनाथ शेठ असतील, इथले शहरातील आमदार असतील, यांच्या मी विनंतीवरून मी आमच्या समाजाच्या वतीने भारतीय जनता पार्टीला पूर्ण समर्थन करते. अनेकांना त्या ठिकाणी आश्वासन देऊन माघारी घेण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलेले. खरं तर हे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांचं एक कसं म्हणावं लागेल की आज दिवसभरामध्ये त्यांना शहरामध्ये फिरून अनेक उमेदवारांच्या माघारी करायचे. परंतु ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 15 तारखेला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मतदान होईल. 16 तारखेला गुलाल उधळला जाईल. कोणाचा गुलाल असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या पद्धतीने सचिन साठे यांना त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं आहे तेही पूर्ण होतं का यावर आपले लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन बनतो शिवराज, मी अतुल परदेशी, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.